तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहे उटीमध्ये, तर त्याच विलाला जिथं आपण मागच्या वर्षी होतो तिथं. तर बघा इथून असा काय व्ह्यू आहे बघा. इकडं माउंटन आहेत, डोंगराचा व्ह्यू. इकडं मस्त असा जाम थंडी वाजते. तरी काहीतरी रात्री काहीतरी 3 का 4 डिग्री सेल्सिअस होता आणि आत्ता आहे 12 डिग्री, तरी पण हायच थंडी. तर चला जाऊ, आता चाललो आम्ही इथले पॉईंट्स फिरायला. तर आता निघतोय, तर चला जाऊया. तर चला रूम वगैरे लॉक करू आणि इथं खाली जरासे 2-3 फोटो वगैरे काढू इथं खाली आणि मग निघू. तर चला जाऊ, चला खाली. तर काय असा काय व्ह्यू आहे आपल्या बंगल्याचा बघा. हे बघा, तर आम्ही दोघांनी ट्युनिंग केले रेड. तर मी शूज घातले आणि रेड टी शर्ट. हे बघा डुगू. तर चला निघू. तर बघू कुठल्या पॉईंटला जायचं आहे काय. आमच्या गाडीतली सगळी रेडच आहेत बहुतेक. डुगू तू जाते ते विचारत नाही ना. तर चला निघूया, जाऊ. आम्ही आमचा गाईड पण आलाय बघा, हा वाला आहे. इथं आरसन दिसतं इथं. तर चला निघूया बघा. आम्ही अशी बसलोय काहीतरी. तर चला जाऊ. तर गाडीत बसतंय, तर चला लेट्स गो. तर आता आम्ही चाललोय घाटात आहे. तर गाडी चालत आहे. तर तुम्ही पुढचा व्ह्यू एन्जॉय करा. एक नंबर झाडं सरळ झाडं आहेत. तर तो व्ह्यू एन्जॉय करा. चला. हो गरम होतं. तर आता इथं एक पार्किंग टोल आहे वाटतं. बघा आपण फास्ट टॅगने चालतंय का. आम्ही चाललो फास्टॅग आता चॉकलेटच्या फॅक्टरीमध्ये. फास्टॅगने झालाय आपला टोल. एक नंबर. चला पुढचा व्ह्यू एन्जॉय करा. एक नंबर. तर आता पोहोचलो आम्ही पहिल्या स्पॉटवर, म्हणजे उटीचा सगळ्यात हायेस्ट स्पॉट आहे. हे बघा, थंडी आहे आणि इथं जाम थंडी आहे. अरे असंच आहे, एवढंच आहे. हे बघा लईच थंडी वाजते. वाघ आलाय वाघ. तर चला आपली पार्किंग लावले इथं. तर चला जाऊ. तर चला बघा. रिव बाय लुक दिका भाई, लुक दिका. हाय. तर चला जाऊ. हे बघा शिंचो आणि. तर चला जाऊ, चला पहिल्या पॉइंटवर. तर चला. तर आता आलो आम्ही. तर आता आलो. तर आता आम्ही आलो तिकीट काउंटरच्या इथं. तर बघा सगळ्यांची पापू झाले एवढं चढून दम कटला. तर सगळे इथं आहेत. तर चला जाऊ आतमध्ये. इथे तिकीट काउंटर आहे. 10 रुपीज पर पर्सन, म्हणजे 10 रुपयाचा. तर चला जाऊ. तर आता आलो आम्ही वरती. तर इथून काहीतरी असा व्ह्यू आहे वरती. क्राऊड आहे फोटो काढायसाठी. इथून काहीतरी असं. तर आता चाललो आम्ही खालती. बघा पायऱ्या कशा आहेत खाली जायला. एकदम धरून चालत लागतंय. गो ग्रीन अवॉइड प्लॅस्टिक. आलो खाली. आयला बिंगरी गोल झालो. तर आता निघलो आम्ही इथं खाली जायला. खाली तर चला जाऊ खालती. महाबळेश्वरला पण हा स्पॉट आहे. तर चला जाऊ खाली. बघा इकडून खाली जायचं आहे आणि तिथं काहीतरी आहे. तर चला जाऊ खाली. ते गँग बोलते. तर आता खाली आलो आणि खालून काहीतरी असा व्ह्यू आहे बघा. इथं फोटोशूट चाललाय सगळ्यांचा. सगळे इथं फोटो काढताना. एक फोटो 10 रुपये. तुम्ही आता बघा इथे फोटोशूट चालले. दादा फोटो मनू आणि मम्मी आणि रिव्ह फोटो काढतात. तर आता आम्ही इथं बेल घेत आहोत. बेळीने एक घेतले, अजून एक घेते मी आणि मला त्यांटीला द्यायचे. तर चला इथून बेल घेऊ आणि मग निघू. तर आता बेल घेतले आणि निघलो आम्ही. बघा बेल.
तर चला जाऊ आता नेक्स्ट पॉईंटला बघू गाईड काय बोलते कुठे जायचं नेक्स्ट पॉईंट. तर चला गाडी जवळ जाऊ. हां चॉकलेट फॅक्टरीला जायचं. चॉकलेट पॅक. बघू आता जाऊ पहिले गाईड बघू तरी पण काय बोलतंय. जाता जाता लागतं ते चॉकलेट फॅक्टरी तरी पण बघू तर काय बोलतं. चला आता इथून निघलो आम्ही. आता चाललो नेक्स्ट पॉईंटला चॉकलेट फॅक्टरी. तर चला डायरेक्ट चॉकलेट फॅक्टरीला जाऊनच भेटू. तर चला. तर आता पोचलो आम्ही चॉकलेट फॅक्टरी. तर इथं गाडी लावली पार्किंगला. तर बघा इथं एक लावली इकडं. तर चला गाडी लॉक करू आता. बेबी चिंचोणी. चला गाडी लॉक करू आणि जाऊ आतमध्ये. चला आता इथं बँड लावतील हाताला. सगळे बँड लावायला लागतील हाताला सगळ्यांच्या. हे इकडे या एक साईडला. चला ते बघा बँड आहे सगळ्यांच्या हाताला लावायला लागतं. तर आता आलो चॉकलेट फॅक्टरीमध्ये आतमध्ये. तर हे बघा हे चॉकलेटचे बीन्स आहेत. हे बघा इथे आज तर बंद आहे वाटतं चॉकलेट बनवणं. इथं दाखवलंय कसं बनवतात काय. To craft a 100 kilogram batch of milk chocolate, we precisely blend 48 kilograms of sugar, 15 kilograms of cocoa mass, 22 kilograms of cocoa butter, 14.5 kilograms of cocoa powder, 5 kilograms इथं चॉकलेट बनवून ठेवले ते बघा. 9.5 kilograms of skim. त्याला चॉकलेट घेऊ. चॉकलेट बघा ना 3-3 भेटन एकेकाला. हे काय तर अरे कंजूसगिरी केले इथं भाई. मागच्या वेळेला 3-3 चॉकलेट दिली ती. आता एक चीज भेटतंय. मागता हे पण वेगवेगळे फ्लेवर आहे. ते बघ हे बघ इथं पडलेच बघ. हे बघ हे दिल ते आपल्याला देतात बघ आपली गाईड. व्हाईट चॉकलेट मस्त लागतो माहिती आहे का. आपको चॉकलेट चाय का पत्ती मसाला थे के नीचे थे इधर ये फर्स्ट ग्रेड आइटम ऊपर आहे ना. From the cocoa farms to the final ते बोलतात का चॉकलेट वगैरे घ्यायचं. हा पिछले साल भी लेके गए थे. मागच्या वर्षी पण हेच गाईड होते आपल्याला. ते बघा आपल्याला ते परत ते आपल्याला चॉकलेट दुसरे देता नाही ना आपल्याला. नाही त्यांनी दिलं नाही. आपल्याला मागं राहायचा फायदा झाला. म्हणजे ते देत नव्हते. ते आपल्याला एक एक तुकडा भेटत होता. cocoa trees flourish under the canopy of taller shade trees. भरले भरले. Ecosystem. Farmers carefully harvest ripe cocoa ते बघा blossoms by चॉकलेट आले आपल्याला. ensuring the selection of premium quality beans. After harvesting, the beans are वेगवेगळे फ्लेवर आहेत एकदम. processed that develop the rich flavors characteristic. बघ किचन भरले. आता आलो आम्ही चहा पावडरच्या फॅक्टरीत. हे बघा इथून ही पानं सुकट ठेवलं. चहा पावडरची पानं. तर इथं 10 रुपये एंट्री फी आहे. 10 रुपये एंट्री फी. चला आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. इथं चहा पावडर इथं घालून निघतंय. तिकडची सगळे एक वास एक नंबर येतं इथं आतमध्ये चहा पावडरचा. जसं का माती पडतंय ना छोटो. चला वरतून बघू आता परत एकदा. तर चला दाखवतो तुम्हाला फुल प्रोसेस. इथून ती पानं जातात. इथून ती पानं जातात खाली जाऊन त्याची इथं जाऊन चुरा होतो. बघा इथून पानं टाकली जातात. मग ती भुजताना तिथं सगळी प्रोसेस आहे. ते बघा तिथं पण आहे. बघा इथं पानं आहे. ही सगळी प्रोसेस आहे. ते बघा इथं गोले गोले झाले चहा पावडरच्या. बघा आणि असंच काहीतरी प्रोसेस आहे याची. आणि बाहेर आल्यावर हा काय व्ह्यू आहे इथं. चला इथं फोटो काढू. चलो इथं तर इथं आता कॉम्प्लिमेंटरी टी आहे बघा आम्ही घेतली. बघा तर आता जाऊ खाली. हे पण चहा घेऊन खालीच गेले.
तर बघा इथं सगळी प्रोसेस ही सगळी दाखवतात. चला चहा घेऊ. चहा पीत पीत आपण फॅक्टरीची मजा घेऊ. तर बघा तर आता इथं चॉकलेट घेते जण घरी न्यायला, पाहुण्यांना द्यायला नाही, घरी खायला. घरी खायला. तर चला इथं चॉकलेट खरेदी झालेली फुल पैसा. फुल इथं माहिती आहे मागाशी दाखवलं ते फुल चॉकलेट. तर इथं बिलिंग चाललंय. चला बिलिंग करू आणि मग निघू. डबा घेतले भरून कचार कचार. चला चॉकलेट घेऊ आणि मग निघू खाली. तर आता चॉकलेट घेतली आणि आलो खाली. तर इथं निरगिलीचे तेल वगैरे आहेत. तर हे बघा म्हणजे असे सेंटरचा वास भारी येते इथं. आदिवासी तेल. तर हे बघा इथं तेलांचे प्रकार आहेत. 1900 रुपयाला. काय निरगिली आदिवासी ऑइल, हेअर ऑइल. आदिवासी हेअर ऑइल कितीला आहे? 2000. 2000. दोन तिला विचार 2 दिवसांनी केस येतील का तुला होता? 15 दिवसात रिझल्ट आहे. तिला बरं कमी कर बरं. तर आता आमची चॉकलेट फॅक्टरी वगैरे सगळं फिरून झालं बघा. चॉकलेट वगैरे घेतली. तर आता जाऊ कुठं बघू, कुठं जायचं आहे काय माहिती नाही. तर बघू गाईडला बसू गाडीत नंतर बघू. तर बघा ही एंट्री होती. तर जाम चढ नाही. तर चला गाडीत जाऊ बघू बसू. तर चला. हा चाललो मैंने प्यार किया या जागेवर. म्हणजे तिथं शूटिंग झाली त्या पिक्चरची. तिथं चाललो आम्ही. तिथली ती ट्रेन मधला तो मैंने प्यार कियाच्या गाण्यामधली तिथल्या ती ट्रेन आहे ना, तिथं चाललो आम्ही. तर चला तिथं बोटिंग वगैरे पण आहे. तर चला तिथं गेल्यावरच भेटू. तर बाई घाट एरिया आहे. तर ड्रायव्हिंग करताना फोन नाही यूज करू शकत. चला डायरेक्ट तिथं पोहोचल्यावरच भेटू. तर आता आम्ही तिकीट काढले. आम्ही एवढेच जण चाललोय. 6 1 2 3 4 5 6 आणि माझ्या 7 आणि यो एक आहे आपला बेबी. चला जाऊ आतमध्ये. याही कोण येत नाही. ते बघा थांबल्यान गाडी जवळ. तर चला जाऊ बघू आतमध्ये काय आहे काय नाही. ते बघा तिकीट काढलं. चला आतमध्ये गेलो. तर आता आलो आम्ही आतमध्ये. तर आम्ही बोटिंग वगैरे नाही करत कारण की रिव्ह्यू आमच्या सोबत आहे ना. तर मग आम्ही रिस्क नाही घेते कारण यो भाई मस्तीने जाम करताय. तर आम्ही चाललोय ट्रेन मध्ये. तर जाऊ ट्रेन मध्ये. बघा तिथे जाणे का रिव्ह्यू. हा ट्रेन. हा बघा इथं ट्रान्सफॉर्मर वरती ठेवलाय. तर चला जाऊ ट्रेन मध्ये. तर इकडं वरती ट्रेन आहे. तर चला जाऊ. आमची तरी बघा आमची चिल्लरपाटी गँग बसलेली आहे. तरी एक बारीक पोर. तर चला बसू आता आपण. तर छोटू पण आहे आपल्या सोबत ट्रेन मध्ये. सगळे बारीक बारीक गँग आहे आम्ही. चला 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 ट्रेन चालू होते आता. चला बसूया. ट्रेन सुटणार आहे. छोटूला जाऊ दे. ट्रेन चालू झाली बघा. छोटे बच्चे छोटे बच्चे. आता बोगदा आलाय. बोगदा आलाय. निघलो इथून. तर आता जाऊ गार्डन आहे कुठला तरी एक. तर तिथं जाऊ गार्डनला. तर 40 एकरचं एक गार्डन आहे. त्यामध्ये सगळं काय काय बघायला भेटेल. तर चला डायरेक्ट तिथे पोहोचल्यावरच भेटू. तर चला. तर आता आम्ही गार्डनला नाही गेलो. तर आम्ही आलो जेवायला इथं गाडीला. हॅपी बर्थडे टू यू झालाय. उठलाय. तर आता बसलो आम्ही जेवायला. जेवण येत आहे आमचा. तर आम्ही लाईटच खाणार आहे कारण की चालायचं आहे वगैरे आणि मार्केट वगैरे फिरायचं आहे म्हणून जास्त काय खात नाही.
तोंडली लाईटच, जास्त काय नाही. बघा बसल्या सगळे. तर आम्ही राईसच मागवले. म्हणजे घरी जाऊन मस्त कोलबी दाबाचे रूमवर कोलबी कोणी ठेवले? चाल चिकन आहे, चिकन लपेटा. तर चला जेवण आल्यावर भेटू. राईस आले बघा, राईस आली आता आपली. मला सगळी जेवता थोडं लाईटच खाता, जास्त काही त्रास नको. तर चला जेवू आणि मग नंतर त्याच्यानंतर भेटू. आणि आता चाललो आम्ही सिल्क फॅक्टरी, म्हणजे इथं कुठं साड्यांच्या दुकानात. तर चला जाऊ, तिथं गेल्यावर भेटू. चला तर साडीच्या दुकानात तर बघू शकता तुम्ही. बघा इथं चंदन फंदन रेंदन चांगलं धनू तुझ्यासाठी बेबी मेरा बेबी. बघा सगळं तर साड्या आहेत, तर धूप आहे, इथं आहे अगरबत्ती आहेत. चालू आहे फेस वॉशचा काय स्क्रब फेस मास्कचा रिव्ह्यू चालू आहे. बघा बघा आता छोटासा टॅन रिमूव्ह होईल आता. थांबा इथं मेन चालू आहे, थांबा जरा पहिले. हे मेन आहे. छोटू डायरेक्ट आख्या अंगाला चलल. चला जिम. मुंबई वाव छोटू बिना इंटरनेशनल एयरपोर्ट हुआ ना. हाँ सर, उधर ही. क्या तो ये आपकी ये धूप की वजह से सन बर्निंग हो गया सर, वो चले जाएगा आपको. तो सडन नहीं जाएगा, 1-1.5-2 महीने के अंदर सारे का सारा जाता है. हफ्ते में 1 बार 2 बार यूज करें. अरे वाव किती बदल है, बदल बहुत बदल है, बहुत. ये देखा बहुत बदल है, बहुत. पिंपल्स का मार्क, पिगमेंटेशन मार्क, चेन मार्क, एवरीथिंग इज रिपेयरिंग. एवरीथिंग जाएगा. एक्सपायरी डेट भी नहीं आता है. लड़का लड़की दोनों को यूज कर सकते हैं. कितने दिन में फर्क गिरता है? ये 10 से 15 मिनट चेहरे के ऊपर रखना है, 5 मिनट मसाज करके वॉश करना है. नहीं, जो पिगमेंटेशन और उसके मार्क्स है वो 1.5-2 महीने के अंदर चले जाएगा. 1.5 मंथ के महीने मतलब 2 लेना पड़ेगा उसके. अभी चला जाएगा, बाद में आएगा तो नहीं, एक बार चले गया तो चले गया, परमानेंटली नहीं. केले आहे इथून आणि निघता. फुल शॉपिंग. माझी 2000ची शॉपिंग झाली. 2000 2,500ची. तर चला जाऊ. मामीने 6,000 रुपयाची खरेदी केली. तर चला निघू आता, जाऊया. तर बघू कुठं जायचं, गाडी काय बोलतो. चला आम्ही चहाच्या बागेत, म्हणजे चहापत्तीच्या बागेत. ही बघा शीत पूर्ण आहे. तर चला जाऊ आतमध्ये. चला तर आता आम्ही आलो इथं. तर बघा डुबूचा जुना फोटो इथं लावलेला आहे. सेलिब्रिटी. अरे आम्ही आलतो बघ ना. चला जाऊ वरती. 100 कपड्यांचं कपड्यांचं वेगळं, एंट्री 100. तर हे बघा आम्ही इथं वरती आलो. खूप गर्दी, खूप खूप खूप. काय 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 नाही समजा. कोणचा घर दिसते? सगळ्यांचे घर दिसतंय. हा मग चल आपण तिकडे उन्हात जाऊ. चल फोटो काढायला. पूर्ण चहा पत्तीची झाडं आहेत. तर आता इथून फोटो काढले. तर आता आम्ही खाली चाललोय बघा. इथून खाली हे बघा इथं फोटो काढतात बघा. हे बघा म्हणून त्यांची ते बघा तिथं त्यांनी ड्रेस घातले बघा. ते ड्रेस घालून फोटो काढतात म्हणून हिनी आणि विया. आणि तर आता आम्ही निघतो. आता चाललो डायरेक्ट रूमवर. तर चला रूमवर गेल्यावरच भेटू. आता इथून टीच्या गार्डन मधून निघतो. चला डायरेक्ट रूमवर गेल्यावर भेटू. चला. तर आता इथं जेवणाची तयारी चालू झालेली आहे. मम्मीने घेतलं कांदा कापाला. इथं मामीने घेतले चपात्यांचं पीठ मलाला. ही बारीक सारीक पोरा काय करतात बघू आपण. यांचं चाललंय इथं लसूण सोलतात. तर छोटू भाई थंडी पड गई क्या? इथं ही बारीक पोरा खेळतात. तर चला आपण आपली कामं वाटून दिली आणि ती करून घेऊ. चला कॅन्डा काटणे काय कॅन्डा. बघा इथं मी अर्धवट सोडून व्हिडिओ वाढत सुटलोय. ते बघा इथं ठेवलंय मी पाण्याने ठेवलंय कारण का झोमायला नको ना डोल्याला, म्हणून पाण्याने ठेवलंय.
तर चला कांदा बिंदा कापून घेऊ. आमचा अंडा घोटाला रेडी झालाय बघा. अंडा घोटाला बोलते. इथं मामेच्या चपात्या पण चालू आहेत फास्ट कारण की शॉपिंगला जायचंय म्हणून. हे बघा अंडा घोटाला, हे बघा अंडा घोटाला आणि चिकन घोटाला. हे बघा चिकन आणि अंडा घोटाला एक नंबर. याही आम्हाला भाज्या खायला घाला होत्या म्हणून आम्ही ये. तर चला हे बघा मी दिसतंय इथं. आता जेवलो वगैरे. हे बघा जेवताना मालती आंटी भाजी खाताय, चिकन खाताय. तर जेवलो वगैरे तर आता इथले सगळं क्लीन करू, आपली भांडी येते. तर मग चला हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.